नमस्कार ताई. हा बोला. जरा इकडे बघून आम्हाला जरा तुमचं नाव काय सांगा. आकाशी बाळासाहेब पाटील. आकाशी बाळासाहेब पाटील. हा. आणि हे तुमचं जे ही जी जागा आहे याचं नाव अरिहंत. दहीदा पाटील. अरिहंत हे तुमच्या मुलाचं नाव आहे. नाही नाही, हॉटेलचं नाव. हॉटेलचं नाव हा. अरिहंत हॉटेल. हा. आणि मुलाचं नाव काय. अभिजित. अभिजित बाळासाहेब पाटील. हा. आणि ताई तुम्ही आकाशी. हा. आकाशी पाटील. बरं आकाशी पाटील. ताई हे तुम्ही आता इथं तुम्ही काय काय करता जरा सांगा बरं. आम्ही तळलेले धपाटे करतोय. हा भाजलेले, हा परत पोहे, उपीट, कांदा भजी हा. एवढं करतो. बर मग हे जे धपाटे तुम्ही जे करताय आता हे तुम्ही धपाटे करणार आहात का काय करणार आहात आता. हे धपाटे करणार. धपाटे करणार. हा. हे हे धपाटे कुठले त्याला काय स्पेशल काही नाव आहे का. स्पेशल काय नाही नाव. आकाशी ताईंचे धपाटे हे स्पेशल नाव. हा हा. का हो. हा? चालतंय की. आकाशी ताईंचे धपाटे हे आम्ही तुम्हाला आता स्पेशल नाव द्यायला देतो. हा. आम्हाला बऱ्याच लोकांनी सांगितलं बघा. हा. इथं इस्लामपूरवरून आम्ही इकडे सांगलीला यायला निघालो हा. तर त्यांनी सांगितलं धपाटे जर खायचे असतील हा. तर तुम्ही फक्त आकाशी ताईंच्याकडे जा. हा. आता शाळेमध्ये आम्हाला धपाटे खूप खायला मिळाले होय. पण मी म्हटलं अहो शाळेतले धपाटे नाही म्हणाले हे धपाटे खूप चांगले आहेत हा. म्हणून आता आम्ही तुमच्याकडे आलेलो आहोत. तर ताई जरा मला सांगा या धपाट्यामध्ये हे जे पीठ आहे याच्यात तुम्ही काय काय घालता. आता उडदाची डाळ. उडदाची डाळ हा. आणि परत गहू, ज्वारी, तांदूळ, हा, धने हा, एवढं घाल. हरभरा डाळ. हरभऱ्याची डाळ हा. आणि हे घालता का गव्हाचं पीठ वगैरे. ते गहू संगच घालते आम्ही सगळं. अच्छा त्याच्यात असतं. हा. ज्वारी वगैरे पण असते का. ज्वारी, गहू, नाचणी, नाचणी, बाजरी. बाजरी नाही. बर आणि जर का कोणाला बिना कांद्या लसणाचं पाहिजे असेल हा. तर तुम्ही देता की नाही. देतो की बिगर कांदा लसणाची. ओके ओके. आणि ताई तुम्ही पाटील इथल्या याच गावचे का तुम्ही. होय होय, डिग्रजचे. डिग्रज. हे डिग्रज म्हणजे सांगली जिल्ह्यातलं डिग्रज. चांगली जिल्हे. हे डिग्रज पण एक असं आहे ना मौजे डिग्रज. पलीकडे आहे. ते मौजे डिग्रज. हा. मग ह्याला नाव काय. त्याला कसं डिग्री. कसबे डिग्रज. एक मौजे डिग्रज एक कसबे डिग्रज. बर आणि इथं जवळची नदी कुठली. जवळची नदी कृष्णा. कृष्णा. बर बर बर. आता मला तुम्ही आता हे जे बनवणार आहात हा. ते जरा आम्ही बघतो. तुम्ही आता धपाटे कसे घालता हा. ते आता आम्ही बघतो. आणि तुम्ही जे धपाटे बनवणार हा. ते कसे बनवता हे. बरं हे तुम्ही किती वर्षापासून बनवताय ताई. आता 4 वर्षापासून चालू केलं. 4 वर्ष. हा. आणि हे 4 वर्षापासून तुम्ही एकट्याच बनवताय का तुमच्याबरोबर अजून कोणी असतं. आणि होते पण आता रस्ता बंद नंतर बंद केले. काय काय. रोड बंद झालाय ना, हा रोडचं काम चालू आहे. त्यामुळे 2 बायका कमी केल्या. बरं घरनच करतो आता. बरं. पण मग बायका असल्या तर त्यांच्याकडून पण तुम्ही त्यांना पण त्यांना तेवढंच 2 पैसे मिळतात की हो कामाचे. होय हा होय, मिळतेच की. नंतर घेतलेले की मग 10,000 पगार देत होतो. अरे वा. हो. चांगलं होतं की 2 बायकांना 10,000 म्हणजे महिन्याला 20,000 तुम्ही देत होता. अरे वा. बघा हे रस्त्यामुळेच बंद झाले आता. या आकाशी ताई एक चांगल्या उद्योजक आहेत आणि ह्यांच्यामुळे 2 स्त्रिया त्यांना इथं रोजगार मिळतोय. आता इथं समोर रस्त्याचं काम चालू आहे त्यामुळे जरा येणं जाणं जरा अवघड आहे इथं म्हणून. अन्यथा 2 कुटुंबांना चांगलं रोजगार ह्या आकाशीताई देतात. आकाशीताई तुम्ही सकाळी किती वाजता सुरुवात करता. मी 8ला म्हणजे चालू. 8ला. कस्टमर आली की चालूच. 8ला. हो. आणि त्याचं बनवूनच. आणि दुपारी काय सुट्टी वगैरे असते का सरळ. मग संध्याकाळी किती वाजता बंद. काय कस्टमर असले की आम्ही देतो 10 वाजेपर्यंत. बरं बरं. हो. आले की नाही म्हणत नाही. कुणालाही नाही म्हणायचं नाही. नाही. व्हेरी गुड व्हेरी गुड. चांगलं चांगलं चांगलं.
आता कसं तुम्ही आला मग कणिक मळून केले की नाही हा असंच बनवून देतो. एकदम फ्रेश. होय. अरे वा. आणि मग सकाळी 8 ते रात्री 8 10. 10 वाजते 9. बरं, बरं. कस्टमर आणि कमी देतेच. आणि रोज साधारण किती बनवता आता नाही आहे, आधी बनवत होतो 100च्या पुढं. रोज? होय अहो, काय सांगताय? होय 10 दिवसाला हा 15 किलो पीठ खपत होतं. 10 दिवसाला 15 किलो. पीठ खपत होतं. बर. तुम्ही या रस्त्यामुळे आता नाही कमी आहे. आपण हे आता रस्त्याचे काय थोडेच दिवस असणार. होय ते काय सांगतात किती दिवसात रस्ता होईल? काय अजून 6 महिने म्हणते. 6 महिने. 6 महिने. पण काम तरी व्यवस्थित चालू आहे असं तुम्हाला वाटतंय का? हा वाटते. बर. हे काय करताय तुम्ही आता? हे होल होल काय आहे? होल पाडते. डोकं का पाडताय? ते लवकर पचते म्हणून. लवकर पचते. लवकर ते शिस्त हा भाजते. भाजलं जाते. बर बर बर. आणि हे खाली काय घेतलं तुम्ही? कापड कापड आहे का? घेतले. बरं, हे कापडावरती काय करायचं म्हणे? कापडावर जिला चिपटत नाही म्हणून कापडावर. हा बरोबर बरोबर. मग आता हे तुम्ही तव्यावरती टाकलेलं आहे होय आणि त्याला तुम्ही तेलाने पण हे करताय का? हो तेल लावते की. बर. जे चांगलं तेल लावून तुम्ही धपाटे मारता म्हणा की. होय हा? हा. तेल लावून धपाटे मारायचे म्हणजे काय? हा. ते आकाशी ताईंच्याकडे येऊन शिका. हम्म. आणि तुमच्याकडे इथं आजूबाजूच्या गावातले लोक पण शिकायला येतात का धपाटे शिकायला? नाही नाही सगळ्यांना येतेच नाही आमच्याकडे. अहो पण तरी सगळ्यांना येतं म्हटलं तरी पण एक त्याच्यामध्ये एक हे असतं ना. हा तसं कोण नाहीये. अच्छा. सगळे काढलेच नाही ह्या रोडला. हा हा हा. पण टेस्ट वेगवेगळी असते सगळे. हा तुमची जी टेस्ट आहे हा ती वेगळी का म्हणायची? त्याच्यात काय असं असतं की तुम्ही वेगळी? आम्ही जरा जास्त कडधान्य वापरतो. हा म्हणजे लोकांच्या हा. ह्याच्यासाठी लोकांचं आरोग्यासाठी हा. तुम्ही जास्त कडधान्य वापरताय. कडधान्य असते. बर. मला एकदा आता हे तुमचं हे तेल लावून झालं त्याला हा. की जरा तुम्ही इथं माझ्याकडे याच्याकडे बघा कॅमेऱ्याकडे. बरं. मला सांगा हा. की आकाशीताई तुमचं हे जे धपाटे आहेत हा. ते चांगले का आहेत हे पुन्हा एकदा सांगा जरा इकडे बघू. हा डाळी जास्त वापरते आम्ही. काय कडधान्य. कडधान्य जास्त असते. पण मग कडधान्य तुम्ही जास्त वापरता ते कशासाठी? लोकांचं चांगलं म्हणजे ते चांगलं हा. असतं चवीला. पौष्टिक असते. प्रोटीन. हा पौष्टिक असते. पौष्टिक असते. होय 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 खरंय खरंय. पण मग त्याची किंमत पण तुमची मग जास्त असते का? नाही 50 रुपये सगळीकडे 50च आहे. सगळी. मग ते लोक कमी कडधान्य तुम्ही जास्त तरी देखील तुम्ही पण 50च घेता. होय हा? होय दुकानदार पण म्हटले आमच्या मिस्टरासने हा. पाटील एवढं भारी कसं नेता धपाटे करायला. हा. ते गहू ज्वारी सगळं शाळूच घेते आम्ही. हवरे काय वापरत नाही. हा 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 हा. पण मग आता आज आम्ही तुम्हाला 50 नाही देणार. हा. आम्ही तुम्हाला 50 पेक्षा जास्त देणार. तुम्ही एवढं चांगलं जास्त चांगलं. घेत नाही आम्ही कष्टाचंच देतो. बरोबर आहे. हे मात्र खरं आहे. हे तुम्ही एकदम हा. बरोबर बोललात. आता एक जे तुम्ही धपाटा त्या तव्यावर टाकलेला आहे होय त्याला भाजायला किती वेळ लागतो? तवा जास्त गरम झाले की 5 मिनिटात भाजून होते. हा. आणि जर गार असले की 10 मिनिटं लागते. 10 मिनिटं. हा झालं. पण आता हा पहिला आहे त्याला 10. नंतरच्या यायला वेळ थोडा कमी हा, लागणार. कमी झालं. कमी लागणार बरोबर. होय. आणि हे जे गॅस तुम्ही सिलेंडर लावलंय हा. हे किती दिवस जातं तुम्हाला? आधी 1 महिना जातो तुला. हम्म. पण आता नाही. आता दुसरं ऑर्डर पण असते माझ्याकडे. बर. हे चपाती भाजी जरा राईस हम्म. ते सगळं बनवून देतो मी संध्याकाळी ऑर्डर आले की. ओके. बरं आता बघा आकाशीताईंनी एक धपाटा पूर्णपणे बनवून भाजून आता या ताटलीमध्ये ठेवलेला आहे. आता त्या दुसरा धपाटा बनवत आहेत आणि असे ते धपाटे रोज बनवतात सकाळी 8 ते रात्री 8 किंवा 10 पर्यंत. आणि जसे जसे लोक येतील त्यांच्या समोर कणिक मळून ते त्या बनवतात आणि गरम गरम लोकांना देतात. आणखी एक महत्त्वाचं म्हणजे
आकाशीताईंच्याकडच्या धपाट्यामध्ये जास्त कडधान्य असतात. कारण आकाशीताई सांगतात, आकाशीताई जरा इकडे बघून सांगा की कडधान्य जास्त का घालता. पौष्टिकसाठी. इकडे बघून सांगा जरा. हां, पौष्टिक असते नाही. पौष्टिक असते. हा. हे तुम्हाला कसं समजतं की हे पौष्टिक आहे, हे पौष्टिक नाही, हे कसं. कडधान्यामध्ये ओळखते. पण कडधान्यामध्ये सुद्धा कुठलं कडधान्य हे जास्त पौष्टिक. त्यात हरभरा डाळ, हरभऱ्याची डाळ आणि उडीद, हां. मूग घालता का. मूग नाही घालत. का नाही हो घालत मूग. मूग मूग खरंच नाही नाही घालत का ह्याच्यात. घालतच नाही. नाही, उडदाची डाळ जास्त वापरायला. ह्याच्यामध्ये शेंगदाणे घालतात का. शेंगदाणे लावायला देते. बर बर बर. चटणी, हां, ह्याच्याबरोबर तुम्ही काय काय देतात ताई. खरडा चटणी, हां, शेंगदाणे चटणी. बरं. खरड्यामध्ये काय काय असतं ते सांगा. खरड्यामध्ये मी लसूण घालत नाही. नाही, लसूण घालत नाही. कांदा. कांदा पण नाही. आणि मग त्याच्यात काय काय घालता खरड्या. जिरे, मीठ जिरे आणि मीठ आणि आणि मिरची. हा. आलं घालता का. नाही, जिरे, मीठ आणि मिरची. आणि मिरची. अरे वा. आणि मग हे खरडा म्हणजे मग तिखट असणार की हो. हा, लय तिखट नसते. नसतंय. आता काय तू इथल्या लोकांना, माहिती तुम्ही. इथल्या लोकांना काय तिखट नाही, काही नाही. बरोबर आहे की नाही. होय. बर बर बर. आणि आणखीन त्याच्याबरोबर काय देता तुम्ही. दही वाटी. दही वाटी. हा, आणि शेंगदाणे चटणी. दही वाटी देता का का त्या वाटीमध्ये दही घालून देता का नुसतीच वाटी देताय. वाटी घालून देते. हे कुठलं दही असतं हे, साईचं का. काय नाही, आम्ही घरी बनवतो. अच्छा, घरी लावलेलं दही होय, असतं. लावलेलं. मग रोज किती दूध घेता. आम्ही 2 लिटर देतो. 2 लिटर रोज दूध. होय. आणि मग त्या सगळ्या 2 लिटरचं तुम्ही दही लावता. हा, दहीच लावतो. बरं. आणि हे सगळं दही ह्याच्याबरोबर धपाट्याबरोबर तुम्ही हां. देता. बरं बरं बरं. आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला मदत तुमचा मुलगा करतो, हा, मुलगा करतो. अभिजित. अभिजित. आणि अभिजित आता बाहेर गेलेला आहे, हा, ते ऑर्डर घेऊन द्यायला. ऑर्डर घेऊन गेलेला. मग लोक तुम्हाला ऑर्डर देतात, तुम्ही ती ऑर्डर पण होय, करते. लोकांना तुम्ही पोचवता. होय. व्हेरी गुड. चांगलं चांगलं आहे. बरं, आता हा दुसरा जे काही धपाटा आहे, दुसऱ्या धपाट्याचं काम चालू आहे, ते भाजणं चालू आहे. आणि इकडं बघा लगेच या आकाशीताई आता तिसरं बनवत आहे. म्हणजे हे कंटिन्युअस एक सतत चालू आहे यांचं काम. आणि हे बघा या बसून हे सगळं काम करतायत आणि कायम हसतमुख असतात. का हो ताई. हसतच हसत पाहिजे की. मग हा? हसतमुख असलं की होय. जे कोणी खायला येणार गिराईक ती सगळी आनंदी. होय. म्हणजे एक तर वातावरण आनंदी आणि धपाट्याची टेस्ट पण चांगली, धपाट्याची चव पण चांगली. आता हे तिसरा धपाटा बनवता आहेत. आणि आता 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 आकाशीताई अजूनही काही लोक येऊन तुम्हाला हे देत आहेत, ऑर्डर देत आहेत. 5 चहा काय? हा, देतो ना. ऑर्डर देत आहेत. हां. आणि तुम्ही या धपाट्यांच्या बरोबर अजून काय काय देता ताई. धपाट्यावर नुसतं खरडा, हां. शेंगदाणे चटणी आणि दही. नाही, हे झालं धपाटा झाला. अजून काय काय देता. पोहे देता, अजून काय हा, देता. ते तसं म्हणता होय. हां. हा, पोहे, उपीट, शिरा काय मागं ते करून देते. बर बर बर. चहा कॉफी पण असतं. होय, चहा कॉफी. लस्सी असते का. लस्सी नाही आहे. पण ताक आहे, दही आहे. हा, ताक, दही. परत उन्हाळ्यात ऊसाचं रस. आणि मग तुम्ही कधी सुट्टी घेता की नाही ताई. नाही नाही, हा. सुट्टी नाही घेत. का हो. सुट्टी घेऊन काय करायचं. सुट्टीला वेळ नाही काय. नाही. सुट्टीला वेळ नाही. नाही. जेवढं काही मध्ये जर का कोणी आलं नाही, जितका वेळ लोक येणार नाही तितकी वेळ सुट्टी. हा, सुट्टी. आता तुम्ही काय त्यांच्यासाठी चहा बनवताय का. चहा. बरं. आता आकाशीताई काही लोक आलेली आहेत, त्यांनी 4 चहाची ऑर्डर दिलेली आहे, ते करतायत. बरं आकाशीताई, हा, बोला. तुम्ही आम्हाला खूप चांगली माहिती दिलीत. आणि तुम्ही सांगितलं की एका दिवशी सगळ्यात जास्त धपाटे म्हणजे 100 धपाटे तुम्ही केलेले आहेत. हा. आणि 100च्या पेक्षा देखील जास्त कधी केलेत का. केले केले. किती. ते आम्ही काय पोहोचले नाही. हा. ऑर्डर येईल तसं तरी दिवाळीत. अंदाज अंदाज दिवाळीत बघा, हे म्हणजे 150 धपाटे दिले. 150. हा, 150 बाप रे. दिवाळीत. बर 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 बर. चला तुमच्या ह्या
हे जे तुम्ही काम करताय ना आकाशीताई, हा. खूप चांगलं काम करताय. इथं रस्त्याने प्रवास करणारी जी लोक आहेत त्यांना तुमच्याकडून इतके सकस पौष्टिक हा. धपाटे खायला मिळत आहेत. हो. लोकांना धपाटे म्हटलं की भीती वाटते, हा. पण तुमचे धपाटे हे पौष्टिक आहेत आणि तुम्ही लोकांना आनंदाने खायला घालता. त्याच्याबद्दल आणि ही माहिती सगळी तुम्ही दिल्याबद्दल तुम्हाला धन्यवाद. आणि आम्ही तुमच्याकडे पुन्हा पुन्हा येत जाऊ आणि पुन्हा पुन्हा तुमचेच धपाटे खाऊ. बरं. शाळेत खाल्लेल्या धपाट्यांच्या नंतर हा. फक्त आकाशीताईंचेच धपाटे लोकांनी खावेत असं आम्ही लोकांना सांगणार. बरं. धन्यवाद. चला, Thank you. ओके, बाय जय जनेंद्र. बाय.